संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये भाजपचे रक्तदान शिबिर. स्वतंत्र कार्यक्रमामुळे गटबाजीच्या चर्चांना उधाण. भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी दिनांक 22 जुलै रोजी महिला मंडळ शाळा सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 28 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शहर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्पण रक्तपेढीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी राजेश भगत यांनी सांगितले की राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या सुमारे 1200 अधिकृत रक्तदान शिबिरांपैकी कर्जतमधील हे एक शिबिर असून रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. दरम्यान कर्जत तालुक्यातील 3ही अधिकृत भाजप मंडळात पक्षाच्या आदेशानुसार कार्यक्रम पार पडले. मात्र कर्जत शहरात काही कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे वाढदिवसाचा उपक्रम राबविल्याने पक्षात 2 गट असल्याच्या चर्चा रंगल्या. अधिकृत पद नसलेल्या उत्साही कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्यक्रमाबाबत जाणकारांच्या मते हा कार्यक्रम संबंधित कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील प्रेमापोटी आयोजित केलेला असावा. पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी अधिकृत रक्तदान शिबिराला भेट देऊन दुसऱ्या स्वयंघोषित कार्यक्रमाकडे पाठ दाखविल्याने त्या वेगळ्या कार्यक्रमाला पक्षाचा अधिकृत कार्यक्रम म्हणता येणार नाही हे मात्र दिसून आले. तसेच कर्जत शहर मंडळात नेरळ मंडळातील कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या पद्धतीने पक्षाच्या नावाखाली केलेल्या कार्यक्रमामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना दिसून येत आहे. तथापि अशा स्वतंत्र उपक्रमांमुळे पक्षाबाबत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असल्याने याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. हे जवळजवळ 1200 ठिकाणी महाराष्ट्रात होत असलेलं हे शिबिर आपल्या कर्जत मंडळाच्या वतीने येथे आज आयोजित करण्यात आलं होतं आणि या 1200 पैकी एक शिबिर हे आपल्या कर्जतमध्ये होत आहे. या ठिकाणी अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी आपलं योगदान दिलेलं आहे आणि या रक्तदानासाठी प्रामुख्याने समर्पण रक्तपेढी आणि त्याचबरोबर इतर सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्यांचे मी अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक रक्तदाते म्हणून प्रसिद्ध असलेले आपल्या कर्जतचे राजाभाऊ कोठारी सर यांनीसुद्धा सहयोग दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी आज आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी आणि त्यांच्या समवेत सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित राहिले, त्या सर्वांचे आभार मानतो आणि सर्व रक्तदात्यांचे आभार मानून हा असा सामाजिक उपक्रम वेळोवेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद मित्रा.